नमस्कार, मी मुक्ता बर्वे. तुम्ही माझ्या वेगळा लाऊंजचा कार्यक्रम बघू शकता youtube.com/लोकसत्ता लाईव्ह. आता हे क्षेत्र आणखी थोडं सोपं नाही म्हणणार मी, जास्त ॲव्हरेज होतं. कारण 10 वर्षापूर्वी नव्याने आलेला एक जो आपल्याकडे हे आहे वरदान जे आहे ते म्हणजे टेलिव्हिजन आहे आणि टेलिव्हिजन सिरियल्स. त्यामुळे उत्पन्नाचं साधन म्हणून फार चांगल्या पद्धतीने टेलिव्हिजनकडे बघता येतं. पुन्हा त्याच्याविषयी एक सगळे आपले आरोप असतात की काय तुम्ही दिसतीत दाखवता वगैरे वगैरे सगळं त्याच सिरियल असतात दिसतीत असतात वगैरे हे आहे. पण एक इंडस्ट्री आहे. आपण बाहेरनं बघताना इंडस्ट्री म्हणून या गोष्टीचा विचार करायला पाहिजे आणि त्याचं टार्गेट ऑडियन्स, त्याचा रीच, ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. म्हणजे आपण आत्ता इथे जमलोय तेवढ्या प्रेक्षकांचं IP बघून ते सगळं नाही ठरत. तिथे पार म्हणजे मी चंद्रपूरमधल्या एका खेडेगावातल्या प्रेक्षकालाही तो शो बघायचा आहे ते गृहीत धरून काही वेळेला काही मालिका बांधल्या जातात. त्यामुळे खूप प्रमाणात खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या टेलिव्हिजन शोज, टॉक शोज, थिएटर शोज आता आहेत ज्यामध्ये चांगल्या पद्धतीने पैसा मिळवता येऊ शकतो. त्यामुळे हे नक्कीच तुम्ही कॉन्शियसली आणि चांगला एफर्ट घेऊन काम केलं जर कुठल्याही क्षेत्रात आहे तसं या क्षेत्रात पैसे मिळवण्याची आणि या क्षेत्रावर उदरनिर्वाह करण्याची पूर्णपणे चान्सेस आणि शक्यता. म्हणजे यात काहीच आता अवघडच नाही. फक्त तुम्हाला ठरवायचं की तुम्हाला काय करायचंय, कुठला मार्ग आहे. आणि पहिली 7 वर्ष मी कमी काम करत होते. म्हणजे मी माझे पैसे कमवत होते, मला माझ्या स्वतःच्या पैशाने जगता येत होतं, पण माझ्या गरजाच कमी होत्या असं त्याचा मुद्दा होता. आणि मला असं वाटतं की आता थोडं जास्त डिफिकल्ट आणि थोडं फास्ट आहे. म्हणजे मला माझ्या ग्रुमिंगसाठी 6-7 वर्ष मिळाली. आता येणाऱ्या ज्या मुली असतात, संपदा पण सांगेल की आता येणाऱ्या ज्या मुली असतात त्या तयार होऊनच आलेल्या असतात. म्हणजे मला अगदीच वेगळंच उदाहरण सांगते, पण नेल पॉलिश हा जो प्रकार आहे, तर जेल नेल्स नावाचा एक प्रकार आहे जो मी 6 वर्षापूर्वी शिकले. ज्याला एक 2.5 तासांची प्रोसेस असते आणि एक 4,000 खर्च होतो त्या नखांवर. हे करायचं असतं हे कळायला मला 6 वर्ष गेली. पण आता जी काल स्ट्रगल करायला आणि ऑडिशन द्यायला मुलगी येते ती ऑलरेडी जेल नेल्स करून आणि नेल आर्ट करून आलेली असते. आणि हा या प्रोफेशनचा खूप अविभाज्य भाग आहे जे मला कळायला 6 वर्ष लागली. आता तेवढा वेळ नाहीये मुला मुलींकडे ग्रूमिंगसाठी. म्हणजे त्यांचे हेअरस्टायलिंग असेल, भाषा वाणी सुधारणं असेल, जे काय असेल, डान्स शिकणं असेल, सगळ्या गोष्टी यायला लागतात. कधी कोणी गाणं शिकून येतं, पण हे सगळं करूनच आता लोक येतात. त्यामुळे हे मात्र आहे की जास्त अलर्ट राहायला पाहिजे. कारण आता तुमचा ब्रँड तयार करण्याकरता, तुमचं काहीतरी नाव, तुमच्यासाठी पोझिशनिंग तयार करण्याकरता तुम्हाला तेवढा वेळ आता मिळत नाही जेवढा कदाचित 12-13 वर्षापूर्वी मला मिळाला. आणि मी चुकत शिकले. आता चुकायला कमी काळ वापरायला लागतो. 2 वर्षात चुकू शकतो आता कदाचित, किंवा 1 वर्ष चुकू शकतो, किंवा आता चुकायची संधी नाहीये, किंवा आता काम करता चुका आणि तिकडेच सुद्धा. कारण ते आहे. म्हणजे असं मी नाही म्हणणार की आधी तुम्ही 5 वर्ष थिएटर करायलाच पाहिजे त्यानंतर तुम्ही, असं नाहीये. काळाची गरज आहे, स्वतःची गरज आहे. प्रत्येक आणि मला तू म्हणालीस तसं की टाईपकास्ट होतात, पण प्रत्येकाचा अप्रोच वेगळा असतो. म्हणजे मी कुठल्याही काम परफॉर्मन्स करताना किती कष्ट पडतं ते माहिती असल्यामुळे मी कुठल्याही प्रकारचं काम करणाऱ्या माणसाला कधीच नाव ठेवत नाही. हिंदी सिरियलमध्ये खूप जास्त दागिने घालून खूप बटबटीत सीन करणं हे माझ्यासाठी सगळ्यात जास्त अवघड आहे. आणि ते जे विलया करू शकतात त्यांना मी मानते. हे मला कधी करता येईल मला माहित नाही, कारण हा खूप मोठा टास्क, खूप मोठं चॅलेंज आहे हे करणं. ते मी करत नाही आतापर्यंत. मला करून बघायचंय. पण कधीतरी अचानक मी हिंदी शोमध्ये दिसले भाभी किंवा बहू म्हणून घाबरू नका. तरी माझं एम आहे, मला हे करून बघायचंय. कारण ते करून बघणं आणि ते करत राहणं हे खूप जास्त अवघड आहे. त्यामुळे कुठले तरी डान्स नंबर्स करणं त्याच्याशी आपली मतं असतात, पण हे खूप डिफिकल्ट आहे. आणि यासाठी खूप जण खूप जास्त कष्ट घेत असतात. इव्हेंट्समध्ये नाचणं, त्यासाठी घेत असलेल्या माझ्याच मैत्रिणी घेत असलेले कष्ट मी बघते आणि ते अवघड आहे. आणि त्याला म्हणजे ते करून बघा आणि मग म्हणा, करून दाखवा रादर, आणि मग म्हणा मला हे करायचं नाही आणि मग वेगळं काहीतरी करा, हे सोपं.
पण जोपर्यंत मी ते करत नाही तोपर्यंत मी त्यांना नाकं मुरडत नाही, कारण ते खूप अवघड असतं हे मला माहिती.